आणि तुमच्यासारखे जातीवादी नाहीत ना आम्ही. आमचं उपसमिती मराठ्यांसाठी गठीत केली, त्यात ओबीसीसुद्धा लोक घेतले. आम्ही म्हणलो नाही ते ओबीसीचे बाहेर काढा. तुमचं तुम्ही उपसमितीची बनवली मंत्रिमंडळाची, त्याच्यात एक बी मराठा नाही. सरळ सरळ जातीवादी येऊ, हे नाही का दिसत तुला? मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेणं बेकायदेशीर आहे. ऑलरेडी 10% SC/BC आरक्षण शिक्षणात म्हणून लागू करण्यात आयला त्या बेअक्कल्याला काही कळत नाही, त्याचं मला काही विचारूच नका बरं. बेअक्कल सगळ्या दुनियाचं, त्याला SC/BCचा फरक आणि कायद्यानं संविधानानं दिलेलं 1967चं आरक्षण, त्यात 180 जाती आहेत, त्याच्यात 83 क्रमांकाला कुणबी आहे. याचा आणि त्याचा फरक तुला काही कळतो का? कुणाला मागास सिद्ध करावं लागतं, कुणाला नाही करावं लागत. इथं आम्ही पहिलेच कुणबी ओबीसीच्या यादीत आहेत, ओबीसीच्या आरक्षणात. त्या यादीनुसारच मंडळनं 90ला 89ला आरक्षण दिलं आहे सगळ्याला. 1967चा रूल आहे, त्याप्रमाणे काहीच करायची गरज लागत नाही. कुणबी नोंद निघाली, प्रमाणपत्र द्यायचं, त्यांचा गॅजेटचा दस्तावेज सापडला, त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, मागासवर्ग आयोगाकडे न्यायची गरज नाही. ते SC/BCचं इकडं कुठं जोडी तू? याच्यातून त्याच्यात तुला काही फरक कळतो का? इथं काही करावं लागत नाही, मागासले पण सिद्ध करावं लागत नाही. याचं आधीच केलेलं आहे 1967लाच.